नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? सगळे मस्तच असाल. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. तर स्वागत करते मी आपल्या नाच संस्कृतीचा या चॅनलवर. आपण या चॅनलवर काय शिकत आहोत? भजगोविंदम शिकत आहोत, गीता शिकत आहोत, आणखी दुसरे काही संस्कृतमधले जे श्लोक अष्टक आहेत ते शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आता सध्या आपलं भजगोविंदम म्हणजे चरपट पंजरिका स्तोत्र चालू आहे आणि लवकरच आपण हे स्तोत्राचे पुढचे 2-3 श्लोक जे आहेत ते आटपून आणि श्रावण महिन्याच्या निमित्ताने पुन्हा भगवान शंकराचे एक स्तोत्र आपण सुरू करणार आहोत. तर आपले याचे थोडेसे 2-4 श्लोक राहिलेले आहेत. आपण 2 व्हिडिओमध्ये म्हणा किंवा 3 व्हिडिओमध्ये म्हणा ते संपवून टाकू आणि लगेच श्रावण महिन्याचं भगवान शंकराचे एक स्तोत्र आपण सुरू करूया. तर कोणतं स्तोत्र सुरू करायचं प्लीज तुम्ही कमेंट करून सांगू शकता. शिवापरात क्षमापण स्तोत्र आहे, शिवमहिम्न स्तोत्र आहे, जे की माझ्या काही मैत्रिणींना खूप अवघड वाटतं शिकायला. तर ते पण आपण शिकण्याचा प्रयत्न करू. किंवा वेदसार शिवस्तव आहे किंवा कौपिन पंचकम आहे. आपल्याला जे पण वाटलं ते प्लीज कमेंट करून सांगा. आपण ते शिकण्याचा प्रयत्न करू. शिकवण्याचा नाही म्हणणार मी, कारण मी पण तुमच्यासारखीच एक आहे. त्याच्यामुळे आपण सगळे मिळून ते शिकण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण घेत आहोत भजगोविंदमचा म्हणजे चरपट पंजरिका स्तोत्राचे पुढचे 2 किंवा 3 श्लोक. व्हिडिओ जर जास्त मोठा नाही झाला तर 3 घेऊया. व्हिडिओ जर मोठा होत असला तर आपण 2 घेऊया आणि मग पुढं नंतर 2-3 राहतील ते पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये टाकून आपण लगेच शंकराचा स्तोत्राला सुरुवात करूया. घेऊया आपण भजगोविंदमचा 13वा श्लोक. 12वा श्लोक. कस्त्वं कोऽहं कूत आयात, कस्त्वं कोऽहं कूत आयात, कामे जननी को मे तात. कस्त्वं कोऽहं कूत आयात, कामे जननी को मे तात. इति परिभावय सर्वमसारं, इति परिभावय सर्वमसारं, विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्. पुन्हा एकदा म्हणू का? कस्त्वं कोऽहं कूत आयात, कामे जननी को मे तात. इति परिभावय सर्वमसारं, विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्. कस्त्वं कोऽहं कूत आयात, कामे जननी को मे तात. इति परिभावय सर्वमसारं, विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षति डुकृत्रकरणे. हे सगळं मोठं असल्यामुळे ना आपल्याला खूप वेळ लागतोय याला आणि समजायला सुद्धा म्हणजे तसं बघितलं तर खूप सोपं आहे. सोप्या भाषेत समजावून सांगितलं तर सोपं आहे. पण शंकराचार्यांची जी भाषाशैली आहे ती आपल्याला सहजासहजी समजणार नाही. त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यामुळं आपण जसं आपल्या पद्धतीने होईल तसं आपण त्याला समजून घेऊया. आपण आता जो श्लोक म्हटला, कस्त्वं कोऽहं कूत आयात, कामे जननी को मे तात. मी कुठून आलो? कस्त्वं मी कुठून आलो? कोऽहं मी कोण आहे? कूत आयात मी काय आहे? मी कोण आहे? मी कुठून आलो? कामे जननी को मे तात माझी जननी कोण म्हणजे आई कोण? माझे तात म्हणजे पिता कोण? वडील कोण? हे असं शंकराचार्य आपल्याला म्हणजे कशामुळे सांगत आहेत? कस्त्वं कोऽहं कूत आयात, कामे जननी को मे तात. म्हणजे आपण हा विचारच करत नाही. आपले जे जन्मदेते आईवडील आहे आपण फक्त त्यांचाच विचार करतो की माझी आई कोण आहे, माझे वडील कोण आहे, मी कुठून आलो. समजा मी कुठून आता आपण सांगताना मग आपल्याला जर कोणी विचारलं कुठले तुम्ही तर आपण सांगतो मी इथली आहे. हे जे आहे ना म्हणजे हे लौकिक अर्थाने जे आहे
तर त्या अर्थाने नाही विचार करायचा. लौकिक अर्थाने जे आपले आईवडील आहेत जन्मदाते त्यांचा नाही विचार करायचा. तर शंकराचार्य काय म्हणतात, कस्त्वं कोहम कुत आयात कामे जननी कोमेतात. म्हणजे मी कुठून आलो, मला काय करायचं आहे, मी कोण आहे, मी कोणाचं कोण आहे, माझे आईवडील कोण आहे, खरे आईवडील कोण आहे, जन्मदाते तर आहेच आहे, पण त्याच्याहीपेक्षा एक वरती आहेत, तर ते माझे कोण आहेत याचा पण मला विचार करायला पाहिजे. इति परिभावय सर्वं सारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम. म्हणजे या सगळ्यांचा विचार करून आणि स्वप्नवत जीवन आहे त्या स्वप्नवत जीवनातून बाहेर येऊन हे मुढा म्हणजे शंकराचार्य म्हणतात हे मुढा तू गोविंदाला भज. या सर्व चक्रातून तू बाहेर ये आणि तू गोविंदाला भज. जोपर्यंत तू गोविंदाला भजत नाही तोपर्यंत तुझा उद्धार होणे नाही. तर त्या असं ह्या श्लोकामध्ये श्री शंकराचार्य आपले ह्या श्लोकामध्ये सांगतायत. आपण लगेच पुढचा श्लोक घेऊया कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको. गेयम गीता नामसहस्रम, गेयम गीता नामसहस्रम, गेयम गीता नामसहस्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम. गेयम गीता नामसहस्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनाय च वित्तम, देयम दीन जनाय च वित्तम. गेयम गीता नाम सहस्रम, ध्येयम श्रीपति रूपमजस्त्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनाय च वित्तम. याच्यामध्ये श्री शंकराचार्य सांगतात गीता आणि विष्णू सहस्रनाम, गीता आणि विष्णू सहस्रनाम यांचं नित्यपारायण नित्यपाठ हा केलाच पाहिजे मनुष्याने. कारण त्याच्यामध्ये जे सार आहे, मी म्हणत नाही इतर ग्रंथांना आपण नाव ठेवणार नाही आहोत, परंतु हे शंकराचार्य सांगतात, श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात, त्यामुळं आपल्याला त्यांचं ऐकणं हे भाग आहे. तर गीता आणि विष्णू सहस्रनाम यांचा नित्यपाठ हा झालाच पाहिजे. आपण कुठंही करा, आपण कसेही असा, आपण कोणत्याही देवाची भक्ती करत असा, त्याबद्दल दुमत नाही, पण घरामध्ये गीता आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ हा झाला पाहिजे असं श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात, मी नाही सांगत. तर गीता आणि विष्णू सहस्रनाम यांचा नित्यपठन झालं पाहिजे. भगवान विष्णूच्या स्वरूपाचं निरंतर ध्यान झालं पाहिजे. आणि चित्त जे आहे, आपलं चित्त जे आहे, आपलं मन जे आहे, आपलं लक्ष जे आहे ते संतांसोबत राहिलं पाहिजे. याच्यातून ह्या श्लोकातून असं श्रीमदाद्य शंकराचार्यांना सांगायचं आहे की गीता सहस्रनाम नेहमी वाचा, गीता आणि विष्णू सहस्रनाम नेहमी वाचा आणि भगवान विष्णूच्या स्वरूपाचं चिंतन करा आणि चित्त हे आपलं नेहमी संत सज्जनांसोबत असलं पाहिजे. आणि हे सगळं असून पण आणखी काय करायचं सांगितलं आहे, देयम दीन जनायचे वित्तम. जे गोरगरीब आहे त्यांना थोडंफार काहीतरी तुमचं तुम्ही त्यांचं देणं लागता, त्याच्यामुळं तुम्ही दानधर्म हा पण केला पाहिजे असं या श्लोकामध्ये भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतायत की गेयम गीता नामसहस्रम, गीता आणि विष्णू सहस्रनामाचं पठन करा. ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम, म्हणजे विष्णूच्या अवताराचं, श्री विष्णूंच्या अवताराचं किंवा श्री विष्णूंच्या स्वरूपाचं निरंतर स्मरण करा. तसंच नेयम सज्जन संगे चित्तम, आपल्या चित्ताला कुठं न्यायचं आहे, संत सज्जनांच्या संगतीत, संत सज्जनांच्या संगतीमध्ये आपल्या चित्ताला न्यायचं आहे, ना की इतर गोष्टीमध्ये. तर हे जे आहे ते ह्या श्लोकाचा अर्थ अशा प्रकारे श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात. आणि एवढं सगळं करून ह्या 3 गोष्टी सांगितल्या ना, गीता विष्णू सहस्रनाम पठन करायचं, श्री विष्णूंच्या अवताराचं निरंतर ध्यान करायचं आणि आपले चित्त जे आहे ते संत सज्जनांच्या संगतीत लावायचं. हे सगळं करून पण आणखी काय करायचं आहे की गोरगरिबाला दान द्यायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा. जय श्री कृष्ण.